नमस्कार, मी तनुजा. स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तर आज सकाळची सुरुवात खूप लवकर झाली आणि आज माझी देवपूजा पण लवकर झाली होती. तर आता आरती पहाटेच्या 5 वाजले होते. गावाला लवकरच जायचं त्यामुळं सगळेजणच लवकर उठलेत आणि सगळ्यांचं आवरूनही झालंय. फक्त यश आणि जुई दोघंजण उठले नाहीत. यशचं चालू होतं दादा आल्यानंतरच मी येणार आहे आणि मला दादाबरोबरच जायचं आहे. जे येणार होता पण त्याची शनिवारी टेस्ट असल्यामुळं त्याचं कॅन्सल झालं यायचं आणि त्याला आधी यशला सांगितलं होतं की दादा येणार आहे, दादा येणार आहे आणि त्याला खूप दादाचं आणि त्याचं खूप अटॅचमेंट आहे. तर त्याला सांगितल्यामुळं तो आदल्या दिवशी पण काही जेवत नव्हता, खात नव्हता. त्याचा शॉर्ट व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल, त्याच्यामध्ये त्याचं शूट केलं होतं थोडंसं. तो म्हणत होता मी दादा आल्याशिवाय जेवणारच नाही आणि दादा आला कीच मी जेवणार. नंतर सगळ्यांनी देवाला नमस्कारही केला, आरतीही घेतली. तर आज खरंच खूप छान वाटत होतं. सगळेजणच लवकर उठले होते आणि देवपूजा लवकर झाली होती आणि सगळेजण नमस्कारही करत होते देवाला. आज सगळेच होते, जय तेवढा नव्हता, त्याची कमी खूप जाणवत होती. शिक्षणासाठी बाहेर जायचं म्हटल्यावरती आता तेवढं तर होणारच. तर सगळ्यांनी नमस्कारही करून घेतला आणि नंतर माझी देवपूजा चालू होती तोपर्यंत किरणने इकडं नैवेद्य बनवले होते. आम्ही आता खूप दिवसातून देवाला जाणार होतो गावाला, तर नैवेद्य पण घेतले होते आम्ही. स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तर आज आम्ही चाललो आहे पंढरपूरला गावाला. तर आमचं सगळ्यांचं आवरलं आहे आणि आता चाललो आहे. चला, देवपूजा ही सगळं आवरलं. गणपती बाप्पा मोरया. चला, आम्ही चाललोय आता. आमची जर्नी चालू झाली गावाला जायची. इकडे यश दादा येणार आहे ना. त्यानं लय लावले दादा दादा दादा. दादाला घेऊन जायचंय ना. यश काय लवकर उरकतच नव्हता. दादा आल्याशिवाय मी उरकत नाही म्हणत होता. पण त्याला आम्ही सांगितलं दादा तिथं थांबलाय या रस्त्याला येऊन आणि आपण जाताना दादाला घेणार आहे. तर नंतर तो तयार झाला, आवरलं आणि आम्ही आता आलो आहे आता इथं दगडूशेठ गणपतीच्या इथं. बाहेरून दर्शन घेतो आहे. जातानाच रोडला आहे तर दर्शन पण छान होतं आहे दगडूशेठचं. हां, यश चाललंय. दादा किती लांब आहे? लई लांब आहे. चेर बनले चेर अशी चालू रे नाश्ता करायला आम्ही आलोय. पण त्याला नाही काय रे. इथं आता आम्ही थांबलो होतो नाश्ता करायला आणि यश काय गाडीतनं उतरतच नव्हता. मिस्टर जाऊन घेऊन आले त्याला. आम्ही सगळे आलो होतो पुढं आणि तो दरवाजा लावून आतमध्येच बसला होता. दादाला आपण घेतलं नाही म्हणून तो रुसून बसला होता आणि आम्ही परत त्याची अजून समजूत काढली. आमच्यासोबत चुलत सासूबाई पण होत्या. त्या पण यायचं होतं, म्हणजे भाऊकीचाच पूर्ण कार्यक्रम होता. तर सगळेजणच चाललो होतो आम्ही. मिस्टरांच्या सख्या चुलती इथंच आहेत पाषाणमध्ये राहिला.
तर त्या पण होत्या. इथं आमचा आता चाललं आहे नाश्ता करायचं. नंतर सगळ्यांनी नाश्ता करून घेतला. नाश्ता झाल्यानंतर चहा पण पिले. हे आहे उजनी धरण. तर उजनी धरणातून पाऊस पडल्यानंतर पाणी खूप वाहतं, पण अजून तरी पाऊस नसल्यामुळं एवढं काय पाणी वाहत नव्हतं. इकडलं वातावरण पण छान होतं. सगळीकडे उजनी धरणाच्या शेजारीचा शेत असल्यामुळं इथं जरा हिरवी शेती आहे. आम्ही आलो होतो जिथं भाऊकी राहते इथं पांढरेवाडी म्हणून गाव आहे. उजनी धरणात गेलेली जमीन आहे सगळ्यांची. आणि नंतर मिळालेल्या जमिनी जिकडं तिकडं अशा मिळाल्यात, ज्यांना जिथं पाहिजे होते त्यांनी सगळ्यांनी घेतल्यात. तर आमची भाऊकी इथं पांढरेवाडीला आहे. तर इथं म्हसोबाचं पण मंदिर भाऊकीमध्येच बांधलेलं आहे सगळ्यात मिळून असं. तर तिथंच कार्यक्रम होता. तर आम्ही चाललो होतो. पंढरपूरपासून जवळच आहे हे. पंढरपूर पुढं राहतं आणि हे अलीकडेच आहे. आणि जवळ आलं होतं. आणि वातावरण पण इथलं पण शेती ही भरपूर छान होती, हिरवीगार. इकडं ऊसाची शेती भरपूर प्रमाणात केली जाते. तर सगळीकडं ऊसच होते. इथं भाऊकीची 4 घरं आहेत आणि बाकीची पुण्याला बारामती, इंदापूर, भिगवण अशा ठिकाणी आहेत. तर हे म्हसोबाचं मंदिर आहे आणि इथं आमची सगळी ही भाऊकीच आहे. तर सगळी जमले होते. कार्यक्रम असल्यामुळे एकत्रच कार्यक्रम होता. 2-3 फॅमिली हडपसरला पण राहतात, तर ते पण आले होते. तर आम्ही ही सगळी मिळूनच गेलतो. सगळ्यांचा एकत्र कार्यक्रम, जत्रा होती ही. तर सकाळी आम्ही नैवेद्य दाखवण्यासाठी नैवेद्य घरून आणले होते. तर तेच आमचं आता इथं देवाला दाखवायचं चालू आहे. तर तिकडं घरी चालू होतं कार्यक्रम करायचं आणि आम्ही आता देवाला खूप दिवसातून आलो होतो. तर निवद नारळ करायचा म्हणून आलो होतो. एकदा म्हसोबाच्या मंदिराकडे चाललो होतो आम्ही सगळेजण. हे आहे इथलं मारुतीचं मंदिर. तर सगळेजणच मिळून इथं मारुतीला नारळ ही फोडायचं चालू आहे. आणि सगळंच आणलं होतं, अगरबत्ती, कापूर, धूप असं सगळंच आणलं होतं, नैवेद्य, नारळ. तर ह्यांचं सगळ्यांचं चाललं होतं आतमध्ये. बायकांनी काय मारुतीला जात नसतात ना आतमध्ये. तर ह्यांचंच चाललं होतं पुरुषांचं. चला आता ठेवला तिकडे. ज्योतिबाला इकडे सगळ्यांना लाव, ये सगळ्यांना लाव. हे म्हसोबाचं मंदिर आहे आणि म्हसोबाच्या मंदिरामध्ये महिलांना जाता येत नाही. तर पुरुषांनीच पूजा ही करतात. तर आम्ही काही गेलो नाही, बाहेर दर्शन घेतलं. आणि मग आपण आलो होतो इथंच, पण ते सगळेजण भाऊकी मिळून आलो होतो. आणि आता आम्ही नैवेद्य घेऊन आलो आहे. नैवेद्य आमचा दाखवायचा होता, नारळ ही फोडायचा होता. तर ते सगळेजण घरी थांबलेत आणि आम्ही आलो होतो इकडं. तर तिथलं काय मी शेअर ही काय करत बसले नाही. सगळे हे होतेत ना, लाजतात, कुणाला आवडतं नाही आवडत. मी काय तिकडलं शेअर केलं नाही. चला आता आम्ही चालले घरी. संध्याकाळ झाले, छान वाटते, मस्त वाटते. पोरं झोपल्यात, तन्मय झोपलाय, आजी झोपली, सकाळी लवकर उठल्यामुळे
भरायचं म्हटलं की काय अडचण नाही ना त्याला. हा मग तुझी मजुरी वाढणार ना, तिकडून आतमधून आणायचं म्हटलं ते भरायला वेळ जाणार. एक तासाचं काम 2-3 तासावर जाणार. त्या हिशोबाने सांगणार ते तुला रेट.